आनंद, प्रेम, शांती, समाधान या सगळ्याच गोष्टी मुळात आपल्या अंतरंगात असतात. त्या अंतरीच्या आनंदाशी आपल्याला नातं जोडावं लागतं, दोस्ती करावी लागते. हे जर जमलं म्हणजे आपल्या अंतरंगात असलेल्या आनंदाशी आपल्याला नातं जोडता आलं तर निश्चितपणे आपल्याला आनंदाची प्राप्ती होईल. यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आता पहा, रोज आपल्या ताटात जे येते ते आवडीनं खायला हवं. अगदी झुणका भाकर असली तरीही. परंतु याचा अर्थ असा नव्हे की आयुष्यभर आपण झुणका भाकरच खात राहावं. अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हणतात. म्हणून झुणका भाकर खाणं यात काही वाईट नाही, कारण ते पूर्ण ब्रह्म आहे. परंतु आयुष्यभर आपण झुणका भाकरच खात राहावी का, हा प्रश्न आहे. मग झुणका भाकर खाण्याऐवजी कधी गोडधोड खायला आपल्याला मिळेल का, याचाही विचार व्हावा. मग त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. झुणका भाकर खाण्यात जसा आनंद तसाच गोडधोड खाण्यातही आनंद आपल्याला मिळेल. कष्टाची भाजी भाकरी बरी असं गरिबांच्या तोंडून आपण ऐकतो की नाही. आनंद आहे. पण या कष्टाच्या भाकरीला आणखी आपण प्रयत्नांची म्हणजे स्वकर्तृत्वाची जोड दिली तर गोडधोड सुद्धा आपल्याला खायला मिळेल. आणि कष्टाचं जे गोडधोड आहे ते अधिक गोड होईल, त्याच्यात अधिक गोडवा येईल. आता हे कसं पहा. हे सगळं मागच्या तासिकेतलं होतं. आता पृष्ठ क्रमांक 13 वरून अगदी वरचा परिच्छेद सुरुवात करूया. अधिक सुखाचे, मी सुखाचे म्हणतोय, दिवस यावे, गोडधोड खावं असं वाटणं गैर आहे का. गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं की. कष्टाची भाकर गोड लागते यात शंकाच नाही. पण कष्टाचं गोड सुद्धा गोडच लागतं की. ते अधिक गोड लागतं जर त्यात स्वकर्तृत्वाची गोडी मिसळली असेल तर. नित्यनेमानं झुणका भाकर खातोय, भाजी भाकरी खातोय, पण अधिक सुखाचे दिवस यावेत आणि आपल्याला गोडधोड सुद्धा खायला मिळावं असं आपल्याला वाटणं यात काही गैर नाही, अयोग्य नाही, चुकीचं नाही. कष्टाची भाजी भाकरी गोड लागते, मग कष्टाचं गोड सुद्धा गोडच लागणार. ते
अधिक गोड लागतं. गोड गोडच लागते, अधिक गोड लागते. पण केव्हा? हा अधिकचा गोडवा, त्या गोडपणा केव्हा येईल? त्या गोडपणाला आपण स्वकर्तृत्वाची जोड देऊ तेव्हा. ते स्वकर्तृत्वातून आपल्याला हे सगळं मिळवायचं आहे. अधिक मिळवायला हवं. पण हवं असणं म्हणजे हाव असणं नव्हे. पैसा का हवा असतो? पैसा मिळाल्यानं आनंद होतो. तो आनंद पैशाचा नसतो, तो आपण कमावला याचा आनंद असतो. फरक आला का लक्षात? पैसा का हवा असतो? हवा असतो ना, पण का हवा असतो? तर पैसा मिळाल्यानं आपल्याला आनंद होतो. सर्वसामान्यांची गत अशी आहे की नाही? सर्वसामान्यांच्या भावना ह्या अशा असतात. परंतु पैसा जो आपल्याला हवा असतो तो मिळाला की आनंद होणं स्वाभाविक आहे. परंतु तो आनंद कशाचा आहे? पैशातून प्राप्त झालेला आहे का, की त्या पाठीमागे आणखी वेगळं काही आहे? हे समजून घेता आलं पाहिजे. पैशाचा आनंद नाहीच आहे तो. तर स्वकर्तृत्वातून हा पैसा प्राप्त केलेला आहे, झालेला आहे. त्या कर्तृत्वातून वाटणारा हा आनंद आहे. हा असा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे, मानता आला पाहिजे. पहा, लेखक म्हणतात, पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो तोच पैशानं अधिक आनंद घेऊ शकतो. नाहीतर कितीही पैसे मिळाले तरी त्याचं समाधान होत नाही. तो अधिक पैशाच्या पाठी धावत राहतो आणि आनंदाला अधिक पारखा होत जातो. पैशाशिवाय जो राहू शकतो तोच पैशानं अधिक आनंद सुद्धा घेऊ शकतो. पैशाशिवाय राहू शकतो. कसा राहू शकतो? आनंदी. पैशाशिवाय जो राहू शकतो, आनंदी राहू शकतो, खुश राहू शकतो, तोच पैशानं सुद्धा अधिक आनंद घेऊ शकतो. नाहीतर कितीही पैसे मिळाले तरी त्याचं समाधान होत नाही. उलट तो पैशाच्या मागे धावत राहतो. ही धावाधाव करताना मात्र आनंदाला तेवढ्याच वेगानं आपण पारखे होतो, आनंदापासून वंचित राहतो. म्हणून धावाधाव महत्वाची नाही. धावाधाव अजिबात महत्वाचं नाही. वृत्ती पाहिजे. पैसा नसताना सुखी राहण्याची वृत्ती किती सुंदर सवय आहे ती. किती छान स्वभाव आहे तो. पैसा नसताना आनंदी राहायचं, खुशीत राहायचं. पण काहींचं कसं असते, पैसा मिळाला त्यात आनंद मानावा ना, नाही, अधिक मिळाला पाहिजे. अधिक मिळालं पाहिजे. गरीबाला वाटते श्रीमंत व्हावं, साहजिक आहे. श्रीमंताला वाटते अधिक धनवान व्हावं, साहजिक आहे. धनवंताला कुबेर व्हावं असं वाटते, साहजिक आहे. पण कुबेराला सुद्धा लोभ असावा. या अलम दुनियेतील सर्व सुख माझ्या पायाशी लोळत पडले पाहिजे
असं जर कुबेराला वाटायला लागलं तर तो हव्यास झाला, तो लोभ झाला. आणि अशा पद्धतीनं लोभामुळे केवळ आणि केवळ हानीच होणार. अति तिथे माती, तुम्हाला माहिती आहे. म्हणून मग असे धावत राहिलो. आनंद मिळालेल्या गोष्टींचा आनंद मानण्याऐवजी तो आनंद मानणं टाकून द्यायचं आणि आणखी मिळवण्याचा खटाटोप करत राहायचं. आनंद कसा मिळणार? आनंदाला अशा चढाओढीमुळे, अशा लोभामुळे, अशा हव्यासामुळे आपण पारखे होत राहतो. हे ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून वृत्ती कशी समाधानी अशी असली पाहिजे. तुकोबांनी सांगितलं आहे ना, ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. समाधानी पाहिजे माणूस, समाधान मानतात. आपण एक मिळालं की मिळालेल्या गोष्टीत समाधान न मानता पुन्हा दुसऱ्या गोष्टीच्या मागे धावतो. दुसरी गोष्ट मिळाली, आता तरी समाधान नाही, तिसऱ्या गोष्टीच्या मागे धावतो. हा लोभीपणा फार मोठा आपल्या आनंदाला आपल्यापासून दूर ठेवणारा घटक असतो. म्हणून ते टाळलं पाहिजे. हो, यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते, तेव्हा नक्की काय होतं? वैभव मिळते, कीर्ती मिळते, साऱ्या गोष्टी मिळतात, म्हणजे नेमकं काय होतं? पहा, अंतरीचा आनंद द्विगुणित होतो. यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती प्राप्त होते, म्हणजे नेमकं काय? तर अंतरीचा जो आनंद आहे तो द्विगुणित होतो, वाढतो. 2 गुणिला 2 बरोबर 4 असा आनंदाचा गुणाकार होत असतो. पण मुळातच आनंद शून्य असेल तर शून्याला कितीही मोठ्या यशानं, पैशानं गुणलं तरी गुणाकार शून्यच येणार. बरोबर ना? शून्य आहे आणि शून्य या संख्येला मोठ्यात मोठ्या कोणत्याही संख्येनं आपण गुणलं, गुणाकार केला तर उत्तर काय येणार? शून्यच. म्हणून महत्वाचं काय आहे? आपल्या अंतरंगात आनंद शून्य असता कामा नये. तो आनंद शून्य असता कामा नये. म्हणजे काय की मुळात आनंद असावा लागतो. आपण जे काही धडपड करतो, प्रयत्न करतो, त्या प्रयत्नातून मग आपल्याला यश मिळते, कीर्ती मिळते, वैभव संपत्ती वगैरे मिळते. मग तेव्हा मुळातच अंतःकरणात असलेला आनंद हा द्विगुणित होतो, वाढत जातो. कसा वाढतो? बेरजेच्या स्वरूपात नाही, गुणाकाराच्या स्वरूपात वेगानं वाढतो. जास्तीत जास्त आपल्याला आनंद मिळत राहतो. पण हा आनंद द्विगुणित होण्यासाठी काय पाहिजे? अंतरंगातल्या आनंदाशी आपल्याला नातं जोडता आलं पाहिजे. ते गरजेचं आहे. पुढे पहा, यश वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत, आनंद अनुभवण्याची ती निमित्त आहे. पैशानं आनंद विकत घेता येत नाही. खरा आनंद विकाऊ नसतोच. टिकाऊ असला तरच तो खरा आनंद. पहा, यश वैभव कीर्ती ह्या ज्या गोष्टी आहेत, ही
आनंदाची काही कारणं नाही. तर लेखक काय म्हणतात, आनंद अनुभवण्याची ती निमित्त आहेत. या निमित्तानं आपला आनंद द्विगुणित झाला पाहिजे, आनंद अनुभवला पाहिजे. आणि खरा आनंद हा कधीच विकाऊ नसतो, पैशाने मिळत नसतो. तो पैसा मिळाला ते निमित्त आहे, तो स्वकर्तृत्वातून मिळवण्याचा आनंद तो आपल्याला मानता आला पाहिजे. टिकाऊ असला तरच तो खरा आनंद. क्षणिक, बऱ्याच गोष्टी क्षणिक असतात, क्षणिक आनंद देणाऱ्या, कामाच्या नाही. आनंद जसा विकाऊ नसतो तसाच तो टिकाऊ असला पाहिजे. या गोष्टीचं आपण भान जपलं पाहिजे. एखाद्या ध्येयानं, स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगणं आहे. पण या प्रयत्नातही आनंद असतोच. तो घेता आला की आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. मागे आपण पाहिलं झपाटून जाणं, केशवसुतांचा उल्लेख केला होता. त्यांची कविता झपुर्झा, झपुर्झा हे शीर्षक. त्यातला आशय मुळात झपाटून जाणे हाच आहे. झपाटून गेलेल्या अवस्थेचं ते वर्णन आहे त्या झपुर्झा नावाच्या कवितेत. झपुर्झा गडे झपुर्झा असो. तर एखाद्या ध्येयानं, स्वप्नानं झपाटून जाणं आणि ते ध्येय, ते स्वप्न झटून पूर्ण करणं हे माणसाचं जगणं आहे. पण या प्रयत्नातही आनंद असतोच, एवढंच तो आपल्याला घेता आला पाहिजे, तो आपल्याला मानता आला पाहिजे. म्हणजे ध्येय प्राप्तीसाठी जे काही करायचं आहे ते कसं करायचं आहे, आनंदी वृत्तीनं करायचं आहे. आनंदी वृत्ती म्हणजे मग आनंद आपोआप मिळेल. तर या आनंदी आयुष्यासाठी लेखकाने एक सोपं तत्व सांगितलेलं आहे या परिच्छेदात, ते पहा. आनंदी आयुष्यासाठीच एक सोपं तत्व आहे, ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो तेच क्षेत्र निवडा. स्वतःच्या आवडीचं काम निवडा. केवळ आई वडिलांची इच्छा म्हणून मुलानं डॉक्टर होऊन काय साधतं? त्याला वाटतं आपण आई वडिलांच्या आनंदासाठी हे केलं. पण जेव्हा आई वडिलांना जाणवतं की मुलगा खरा आनंदी नाही, तेव्हा शेवटी तेही खंतावतातच. पहा, आनंदी आयुष्य कसं जगायचं त्याचं एक सोपं तत्व लेखकाने या ठिकाणी विशद केलेलं आहे. काय करायला सांगितलं? ज्या गोष्टींपासून तुम्हाला खराखुरा आनंद प्राप्त होतो अशाच गोष्टी निवडा. ज्या क्षेत्रात आपल्याला फार आवड आहे, रस आहे, आपला कल आहे, असंच क्षेत्र निवडावं. केवळ आई वडिलांची इच्छा आहे, त्यांची आकांक्षा आहे म्हणून आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे, म्हणून आपल्याला इंजिनियर व्हायचं आहे, ही कामाची गोष्ट नाही.
आई वडिलांच्या आनंदासाठी हे करायला आपण निघायचं आणि त्यात परागंदा ठरायचं, अपयशी ठरायचं, अयोग्य. असं झालं की मग शेवटी आई वडिलांच्याही वाट्याला खंत, शल्य, ते सतत सलत राहणार. म्हणून मग काय करा म्हणतात लेखक, की तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे असंच क्षेत्र तुम्ही स्वतः निवडा. असं क्षेत्र आपण आपल्या आवडीचं निवडलं की मग त्यात आपण आवडीनं रंगत जाऊ. सारच मग त्या क्षेत्रातला आपण आवडीनं करू. ही आवड जोपासणं म्हणजेच आनंदाची अनुभूती घेत जाणं. आता प्रत्येकाच्या वाट्याला असं मनासारखं आवडीचंच क्षेत्र मिळेल, वाट्याला येईल असं मात्र नक्की सांगता येत नाही. ज्या तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. अर्थात काही वेळा हे शक्य नसतं, हवं तेच काम मिळतं असं नाही. पण अशा वेळी जे काम करायचं आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतंच. कुठल्याही कामात आनंद घ्यायच्या पुष्कळ युक्त्या असतात. तुमच्यासारखंच काम करणारे इतर कित्येक जण हसत मजेत काम कसं करू शकतात ते जाणलं तर तुम्हीही हसत आनंदात काम करू शकाल, यश मिळवू शकाल. काय सांगितलं आहे लेखकांनी? आपलं क्षेत्र आपण निवडावं. कसं निवडायला सांगितलं? ते क्षेत्र निवडताना कोणता विचार करायचा आहे? तर आपली आवड कशात आहे, आपला कल कशाकडे आहे, आपली रसिकता कशी आहे, रस कशात आहे, आपली पात्रता, योग्यता, या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करून आपण आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडायला हवं. परंतु लेखक पुढे सांगतात, प्रत्येकाला असं आवडीचंच क्षेत्र मिळेल असं नाही. कधी कधी आपल्याला वाटते एक, घडते दुसरं. मग अशा वेगळ्याच क्षेत्रात, आपण ठरवलेल्या क्षेत्रात नाही, ते क्षेत्र आपल्याला मिळालं नाही, ते आपल्या वाट्याला आलं नाही, ज्याचा विचार केला नाही असं नवच क्षेत्र आपल्या वाट्याला आलं, असं वेगळंच काम जर आपल्याला करावं लागलं तर कसं करावं? तर ते आनंदाने करण्यासाठी आपली वृत्ती विकसित करावी. आपल्या मनाप्रमाणे नाही मिळालं हरकत नाही, पण जे मिळालं ते तर सांभाळलं पाहिजे. मग आपल्या मनासारखं नाही भेटलं बुवा, आपलं हे आवडीचं क्षेत्र नाही, असं कुरकुर करत जर आपण कोणत्याही क्षेत्रात वावरलो, यश तर सोडाच, आनंद तर सोडाच, पण साधं बरंही वाटणार नाही, ठीक सुद्धा वाटणार नाही. म्हणून मग आपली वृत्ती तशी तयार करा, म्हणजे स्वभाव बदलून घ्या. काहीच न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळालं आहे ना, त्याकडे मग संधी म्हणून पहा, संधी म्हणून स्वीकारा.
आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी प्रयत्न करा. कसा प्रयत्न करा? आनंदानं. आवडीचं काम मिळालेलं नाही पण तरीही मग आनंदानं ते करण्याचं आपण आपला स्वभावच तयार करून टाकला पाहिजे असं लेखकांना वाटते. आणि अशी आनंदानं काम करण्याची आपली वृत्ती तयार झाली, ती सवयच आपल्या मनाला लागली, जडली की मग कामही छान होईल, कामातून आनंद मिळेल आणि केलेल्या कामातून यशही मिळेल. म्हणजे यश मिळालं की पुन्हा आनंद अनुभवता येईल. शांत चित्तानं आनंदी वृत्तीनं काम केलं तर यश मिळत जातं. मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वास, उत्साह वाढतो, अधिक आनंद होतो. त्यामुळे पुन्हा अधिक यश, अधिक आनंद अशा आनंदाच्या चक्रवाढीवर आयुष्याचं चक्र फिरत राहतं. आयुष्य हा संघर्ष राहत नाही, ती एक सततची संधी वाटते, आनंदाचा उत्सव वाटतो. पहा, कंटाळा करायचा नाही, कुरबुर करायची नाही, तर अगदी शांत चित्तानं आणि आनंदी वृत्तीनं आपल्या वाट्याला आलेलं काम करण्याची आपण आपल्या मनाला सवयच लावून घ्यावी. यामुळे यश मिळेल, त्यात आपण यशस्वी होऊ. अशा मिळणाऱ्या यशामुळे आपल्या ठिकाणी असलेला विश्वास, आत्मविश्वास वाढेल, उत्साह वाढतो आणि अधिक आनंदाची प्राप्ती होत जाते. आनंदाची प्राप्ती होते, त्यामुळे पुन्हा अधिक यश, अधिक आनंद हे चाललं वाढत. अधिक यश, अधिक आनंद. पण हे अधिक यश, अधिक आनंद याचा पाया कुठे आहे? तर त्या वृत्तीत आहे. आनंदी वृत्ती जोपासा. सदैव आपली आनंददायी कसं राहता येईल, आनंदी वृत्तीनं कसं जगता येईल, ही वृत्ती जोपासायची आहे. सवयच लावून घ्यायची आहे ते आनंदी राहण्याची. तो स्वभावच तयार करून टाकायचा आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण आयुष्याचा विचार केला, जगण्याचा विचार केला, तर आयुष्य हा संघर्ष राहत नाही, तर ती एक सतत आपल्याला भेटलेली संधी वाटत राहते. मग या संधीचं सोनं करायचं म्हणजे त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. संधीचं सोनं करण्यासाठी करावा लागलेला प्रयत्न आणि त्यातून मिळणारं यश म्हणजे झाला तो आनंदाचा उत्सव. आनंदाचा उत्सव झाला. आपण तुकोबारायांचा अभंग त्यातलं एक चरण पाहिलं होतं. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत आहे. हॅलो का? मानवी जीवनाचं असं सुंदर विश्लेषण जगद्गुरु तुकोबारायांनी अगदी सोप्या शब्दात करून दाखवलेलं आहे. हे आयुष्यातलं दुःख केवढं पर्वता एवढं असलेलं प्रचंड, ते आपण दुःख 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 म्हणून समजून घेतलं, त्याचाच बाऊ करून बसलो तर ते भारभूत होईल, मानगुटीवर बसायला आपल्या ओझं वाटेल. मग त्या दुःखाकडे कसं पाहायचं तो दृष्टिकोन आपण तुकोबारायांच्या त्या अभंग चरणातून घेतला पाहिजे. नेमका
म्हणजे मग दुःखालाही फुलामध्ये बदलता येईल. ग्रेसांचा संदर्भ देताना मी सांगितलं होतं ना, काय, मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल, असं म्हटलं ना. कशाचा? दुःखाचा. पण पुढे काय म्हणाले? दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फुल. काय म्हणाले? दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फुल. असं फुल करतात, दगडाची काट्याची फुलं. संघर्षमय जीवनाला असं अलगद सामोरं जाता आलं पाहिजे. केव्हा जाता येईल? तर आपल्याला थोडा विचार करावा लागेल. या सृष्टीवर आपल्याला हा मनुष्य देह लाभलेला आहे. मनुष्य देह लाभलेला आहे. या जीवनाचं, या आयुष्याचं, या जगण्याचं आपल्याला सार्थक करता आलं पाहिजे. ते कसं करायचं? त्यासाठी आनंदी वृत्ती स्वीकारायची. मग अशा पद्धतीनं जर आम्ही आनंददायी जगण्याचा प्रयत्न करत गेलो, आनंद हाच आपला स्वभाव झाला, तीच आपली सवय झाली, तर निश्चितपणे आयुष्य आनंदाचा उत्सव होईल. उत्सव, उत्साह असला पाहिजे, उत्कटता असली पाहिजे जगण्यात, आणि आपल्या कर्तृत्वात, म्हणजे मग तो उत्सव वाटेल. लेखाचं शीर्षक आहे ना, आयुष्य आनंदाचा उत्सव. आपल्या त्या दुःखपूर्ण आयुष्याला असं उत्सव बनवता आलं पाहिजे, आनंदोत्सव साजरा करता आला पाहिजे. ठीक आहे? कळलं? थांबू.